चला, आय होप सगळ्यांना आता व्यवस्थित आवाज येतोय. आपण सुरुवात करूया व्यवस्थित. हा मी तुम्हाला जे स्क्रीनवरती तुम्हाला जे दिसत आहे ते काय आहे बघा. ते स्क्रीनवरती जे दिसते का नाही त्याच्यावरती लिहिलेलं आहे बघा, करिअर ऑप्शन चार्ट. ठीक आहे, करिअर ऑप्शन चार्टमध्ये आपल्याला व्यवस्थित दिसते बघा 10th SSC. आता 10th SSC हे म्हणजेच काय आहे, आपली 10वी झाल्यानंतर आपल्याला जे काही करिअर ऑप्शन्स बघायला मिळणार आहे ते तुम्हाला इथं डायरेक्ट दिसत आहेत. पण त्याच्या आधी मी तुम्हाला काही सांगणार आहे, त्याकडे तुम्ही चांगलं व्यवस्थित लक्ष द्या. तर काय होतं आहे माहिती आहे का, की आईवडिलांच्या, आजूबाजूच्या लोकांच्या, पाहुणेरावळ्यांच्या आपल्याकडे अपेक्षा असतात की माझा मुलगा, वडिलांची अपेक्षा असते की माझा मुलगा डॉक्टर बनेल, इंजिनियर बनेल, आर्मीमध्ये जाईल, अशा काही भरपूर साऱ्या अपेक्षा आपल्या वडिलांच्या असतात. बरोबर आहे. त्याच वेळेस काय होतं बघा, आपल्या आईच्या पण अशाच अपेक्षा असतात की का माझा जो मुलगा आहे, माझी जी मुलगी आहे डॉक्टर बनेल, इंजिनियर बनेल आणि काहीतरी पुढं जाऊन काहीतरी आपल्या घराण्याचं नाव रोशन करेल, असं काहीतरी त्यांच्या अपेक्षा असतात. बरोबर आहे का नाही. तर एवढ्या सगळ्या अपेक्षांचा बोज हा विद्यार्थ्यावरती असतो. बरोबर आहे. तर या सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुम्हाला काय व्हायचं आहे, तुम्हाला जे काही बनायचं आहे ते तुम्ही स्वतः ठरवायचं आहे. समजा तुम्हाला बिझनेसमॅन बनायचं असेल, इंजिनियर बनायचं असेल, पायलट बनायचं असेल, डॉक्टर बनायचं असेल, की तुम्हाला कुठलं तरी स्वतःचं फील्ड तयार करून त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं असेल, तर ॲक्च्युली एवढं सगळं कन्फ्युजन जे असतं, या सगळ्या कन्फ्युजनमध्ये काय होतं की विद्यार्थ्याचा महत्त्वाचा काय होतं की एक रस्ता चुकून जातो. म्हणजे त्याला आयुष्यामध्ये करायचं आहे काय हेच त्याला माहीत नसल्या कारणानं बाकीच्याने जे त्याच्यावरती लादलं जातं, उदाहरणार्थ कधी कधी फॅमिलीकडून पण लादलं जातं, आजूबाजूचे आपले मित्र असतात, मैत्रिणी असतात. माझा मित्र हा सायन्सकडे गेला, आर्ट्सकडे गेला, कॉमर्सकडे गेला, त्याला काय वाटतं की तो त्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर त्यामुळं मला पण त्याच क्षेत्रात जायला पाहिजे, मला पण त्या क्षेत्रात काहीतरी करावं लागणार आहे, असं त्याला वाटत राहतं. पण असं नसतंय. एखाद्या विद्यार्थ्याची जी स्ट्रेंथ आहे तीच स्ट्रेंथ दुसऱ्या विद्यार्थ्याची असेल असं नाही आहे. ठीक आहे. त्यामुळं प्रत्येकाला स्वतःची स्ट्रेंथ काय आहे, प्रत्येकाची स्वतःची विकनेस काय आहे हे माहीत पाहिजे. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतोय की सेल्फ अवेअरनेस असं म्हणतोय. म्हणजे स्वतःची ताकद काय आहे, स्वतःचे म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रोज काय आहेत, कॉन्स काय आहेत, म्हणजे थोडक्यात म्हणायचं की आपल्या बलशाली गोष्टी काय आहेत त्या, म्हणजे आपली कशामध्ये आपण चांगलं करू शकतोय. ठीक आहे. म्हणजे आपल्याला माहीत पाहिजे हे सगळं, आणि हे आपल्याला जर माहीत असेल तर आपण आपल्या आयुष्यामध्ये ते तर झालंच, आणि आपल्या समाजामध्ये आपण काहीतरी करू शकतो. ठीक आहे. मला सांगण्याचा अर्थ तुम्हाला समजला असावा की सेल्फ अवेअरनेसपेक्षा इम्पॉर्टंट विद्यार्थ्यासाठी कुठलीही दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट नाही आहे. सो सेल्फ अवेअरनेस असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो सेल्फ अवेअरनेस ज्या विद्यार्थ्याकडे असतो तो काहीतरी करून दाखवतो. त्यामुळं आता आपण त्याच विषयावरती बोलणार आहे. त्यामुळं फ्री युअर सेल्फ फ्रॉम कन्व्हेन्शनल थिंकिंग, इथं पण लिहिलेलं आहे बघा, तुम्हाला सांगतोय तुमच्या स्क्रीनवरती दिसते ती की फ्री युअर सेल्फ फ्रॉम कन्व्हेन्शनल थिंकिंग. जुन्या चालीरीती, रूढी, परंपरा, माझे आजोबा शेतकरी होते, मग माझे वडील पण शेतकरी झाले, मग मला पण शेतकरीच व्हायला पाहिजे, म्हणजे या थिंकिंगच्या बाहेर जाऊन तुम्ही काहीतरी विचार करायला पाहिजे. तुमची स्ट्रेंथ काय आहे हे तुम्ही ओळखायला पाहिजे. स्वतःचा सेल्फ अवेअरनेस तुम्ही स्वतःमध्ये काय केला पाहिजे, जागा केला पाहिजे, आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमचं पुढचं पाऊल उचललं पाहिजे. आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे म्हणजे 11वी हे खूप महत्त्वाचं पाऊल आहे तुमच्या लाईफमध्ये. तुम्ही जे डिसिजन घेणार आहात पुढं, त्याच्यामध्ये 10वी झाली, 1ली ते 10वी तुम्ही पास झाला, 10वी झाल्यानंतर महत्त्वाचं पाऊल कुठलं आहे तर 11वीमध्ये प्रवेश घेणं. कारण 11वीमध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही ॲडमिशन घेणार आहे, म्हणजे तुम्हाला माहीत आहे 11वीनंतर बऱ्याच करिअर ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल असणार आहे त्या. पण त्या करिअर ऑपॉर्च्युनिटीजमधला कुठला एक सेक्शन तुम्ही चूज करताय त्याच्यावरती तुमची पूर्ण लाईफ डिपेंडंट आहे. ठीक आहे. तुम्ही 11वीमध्ये जर आर्ट्स चूज केलं, ठीक आहे,
12वीला पण तुम्हाला आर्ट्सच घ्यावं लागणार आणि त्याच्यानंतर असं होणार नाही की परत जाऊन तुम्ही 12वी झाली मग त्याच्यानंतर तुम्हाला आता डॉक्टर बनायचं आहे. 12वीनंतर 12वीला तुमच्याकडे आर्ट्स असेल तर तुम्ही डॉक्टर कसे बनू शकताय. म्हणून तर म्हणलं की तुम्हाला एक महत्त्वाची एक स्टेप आहे जिथं तुम्हाला चूज करायचं असतं की तुम्हाला आयुष्यात करायचं आहे काय. ती महत्त्वाची स्टेप आत्ता चालू आहे. त्यामुळं काय करायचं आहे की मी सांगतो आपण त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. आपण काही गोष्टी ज्या डिस्कस करणार आहोत आहेत ते पण मी तुम्हाला इथं दाखवतो. ठीक आहे. आता बघा इथं फ्री युअर सेल्फ फ्रॉम कन्व्हेन्शनल थिंकिंग मी जे की तुम्हाला आत्ता सांगितलं. पुढं जाऊन कुठलं क्षेत्र मला चूज करायचं आहे हे तुम्हाला आत्ता ठरवायचं आहे. तुमचे आई वडील जे काही विचार करत असतील तुम्हाला डॉक्टर बनायचं आहे का इंजिनियर बनायचं आहे का पुढे जाऊन तुम्हाला फार्मसीमध्ये जायचं आहे का तुम्हाला डिफेन्समध्ये जायचं आहे का तुम्हाला आर्मीमध्ये जायचं आहे का स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे पायलट व्हायचं आहे का काय फोटोग्राफर व्हायचं आहे काय ठरवायचं आहे ते तुमच्यावरती आहे. त्यामुळं तुमच्यावरती हा कोणी डिसिजन लादला नाही पाहिजे. कारण हा जर डिसिजन तुमच्यावरती कोणी लादला तर आयुष्यभर तुम्हाला त्याचं ओझं घेऊन तुम्हाला पुढे जावं लागणार आहे. त्यामुळं स्वतःची लाईफ स्वतः तुम्ही काय करू शकताय स्वतःची लाईफ तुम्ही स्वतः ठरवा. याच्यामध्ये कुणालाही इंटरफेअर करू देऊ नका असं मला वाटते. ठीक आहे. त्यामुळे स्वतःचे डिसिजन तुम्ही स्वतः घ्या. ऑफकोर्स फक्त की तुम्हाला काय बनायचं आहे हा डिसिजन बोलतोय मी. बाकीचा कुठलाही तुम्ही यापैकी कुठलाही गैरअर्थ घेऊ नका. ठीक आहे. तर बघूया आपण पुढं प्री इव्हॉल्युशन फॉर करिअर. आता ह्या 4 गोष्टी इथं मी तुम्हाला डिस्कस करतोय बघा. ॲप्टिट्यूड आहे, इंटरेस्ट आहे, पर्सनॅलिटी आहे आणि इंटेलिजन्स आहे. आता काही इथं मी महत्त्वाची गोष्ट बोलणार आहे ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर बघा ॲप्टिट्यूड काय आहे. ॲप्टिट्यूड म्हणजे ॲक्च्युली तुम्ही तुमच्या ज्या कॅपॅबिलिटीज आहेत म्हणजे तुम्ही काय करू शकता म्हणजे तुम्हाला कोणती गोष्ट करण्यामध्ये तुम्हाला हातखंडा आहे. हातखंडा म्हणजे काय की तुम्ही त्यामध्ये बेस्ट आहात. ठीक आहे. एखादी गोष्ट एखादा चोर असतो बघा तो हातसफाई करण्यामध्ये खूप प्रावीण्य त्यानं मिळवलेलं असतं. पण दुसरी गोष्ट आहे इंटरेस्ट. ठीक आहे. इंटरेस्ट म्हणजे काय की तुम्हाला काय करू वाटतं तुमची इच्छा काय आहे. ॲप्टिट्यूड आणि इंटरेस्ट या दोघांमध्ये फरक तुम्हाला समजला असावा. ॲप्टिट्यूड म्हणजे जी तुमची ताकद आहे. इंटरेस्ट म्हणजे ज्याच्यात तुम्हाला आवड आहे. या 2 गोष्टींमध्ये जो मेळ साधतो या 2 गोष्टींचा मध्य तुम्हाला शोधता आला पाहिजे आणि ह्या 2 गोष्टीचा मध्य जर तुम्ही शोधला तर तुम्ही सक्सेसफुल बनू शकता. ठीक आहे. आता त्याच्यानंतरची तिसरी गोष्ट आहे पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की व्यक्तिमत्व. पर्सनॅलिटी गोष्ट म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे व्यक्तिमत्व. ठीक आहे. व्यक्तिमत्व हे अशी गोष्ट आहे तुम्हाला त्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू असतात आणि व्यक्तिमत्वावर तुम्हाला काम करावं लागतं. तर तुमच्या व्यक्तिमत्वाची व्यवस्थित जडणघडण व्हायला पाहिजे. इंटेलिजन्स म्हणजे काय येतं IQ म्हणजे काय आहे की हुशारीपणा. ठीक आहे. या 4ही गोष्टींचा जर सुगम असा संगम तुम्ही जर साधला तर आयुष्यामध्ये तुम्ही व्यवस्थित सक्सेसफुल होऊ शकता. सो या 4 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ॲप्टिट्यूड फर्स्ट वन, द सेकंड वन इज इंटरेस्ट, द थर्ड वन इज अ पर्सनॅलिटी अँड द फोर्थ वन इज अ इंटेलिजन्स. दीज आर द 4 थिंग्स यू हॅव टू keep in mind. These if you found a middle of these 4 things then you will be definitely you will be a successful person in your life. This keep in mind. ठीक आहे. सो सेल्फ अवेअरनेस इज व्हेरी मच रिक्वायर्ड. ते आपण बोललेलंच आहे. सेल्फ अवेअरनेस म्हणजे स्वतःची ओळख स्वतःला करून देणं. स्वतःची ओळख स्वतःला करून देणं हे किती इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला आता समजलंच असेल. कारण दुसऱ्या लोकांची दुसऱ्या कुणाचीही मतं जर तुम्हाला स्वतःवरती लादून घ्यायची नसतील तर सेल्फ अवेअरनेस तुमच्यामध्ये जागा व्हायला पाहिजे. स्वतःला माहीत पाहिजे की स्वतःला काय आवडतं आहे काय आवडत नाही. माझ्या या गोष्टीमध्ये मला प्रावीण्य आहे, मला ही गोष्ट आवडते आणि हे मी करू शकतो आणि काही करू शकत नाही किंवा काय हे सुद्धा आपल्याला माहीत असतं. तर ड्रॉबॅक्स काय आहेत आणि ॲडव्हान्टेजेस काय आहेत याची तुम्ही स्वतःची काय केली पाहिजे स्वतःची ओळख करून घेतली पाहिजे. यालाच आपण सेल्फ अवेअरनेस असं म्हणतो आहे. तर हे झालं इथंपर्यंत. ठीक आहे. तर आता बघा आपण डिस्कस करणार आहे आता करिअर.
करिअरमध्ये हे दोन प्रकारचं असणार आहे ऑब्वियसली. द फर्स्ट वन इज एज्युकेशन बेस्ड करिअर, द सेकंड वन इज टॅलेंट बेस्ड करिअर. ठीक आहे. तर एज्युकेशन बेस्ड म्हणजे की तुम्हाला शिक्षण क्षेत्रात जायचं असेल, शिक्षण क्षेत्रात जायचं असेल म्हणजे तुम्ही प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर अशा काही क्षेत्रात किंवा ज्युनियर लेवल कॉलेजेसमध्ये किंवा 1ली ते 10वी काही तुम्हाला व्हायचं असेल तर ते आलं एज्युकेशन बेस्ड. आणि टॅलेंट बेस्ड करिअर म्हणजे उदाहरणार्थ इंजिनियर आलं, MBBS आलं, फार्मसी आलं, BDS आलं, ह्यासारखी क्षेत्र जे आहे ते टॅलेंट बेस्ड आहेत. सो याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट न जाता मी तुम्हाला व्यवस्थित चार्ट दाखवतो आणि त्या चार्टनुसार तुम्हाला समजून जाईल की आपल्याला करायचं काय. तर आपण हे एक करिअर हँडबुक आपल्याला इथं मिळतं आहे. तर याची लिंक पण तर याची जी PDF आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तर डिस्क्रिप्शन बॉक्समधून याची लिंकवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर पहिल्यांदा बघा मी तुम्हाला इथं आपण काय करूया, इथं पेन पण आपल्याला हवा आहे. तर समजलं असेल की तुम्हाला लिंक कुठं मिळेल. तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या PDFची मिळून जाईल आणि ती PDF बरोबर ठेवा, तुमच्या मित्रांना पण सांगा आणि जेणेकरून त्यांनी पण त्यांच्या लाईफमध्ये व्यवस्थित डिसिजन घेतील, तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये व्यवस्थित डिसिजन घेऊ शकाल. आणि ही PDF तुम्ही कायम बरोबर ठेवा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल की आपला पाथ काय आहे, आपला रस्ता काय आहे आणि आपल्याला कुठल्या रस्त्यावरून जायचं आहे. सो तुम्हाला समजलं असेल की आपल्याला काय की एक रस्ता आहे आणि एक रस्त्याच्या मेन वळणावरती आलेलो आहे, मेन चौकावरती आपण आलेलो आहे. तो चौक आहे म्हणजे 10वी कंप्लीट होणं आणि या चौकावरून आपल्याला पुढं कुठल्या क्षेत्रात जायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आपण कुठल्या क्षेत्रात जाऊ शकतो हे मी तुम्हाला इथे दाखवतो. सो आपण इथे पेन म्हणजे थोडंसं हे घेऊया जेणेकरून आपल्याला इथं स्क्रीनवरती काही गोष्टी करता येतील. ठीक आहे. दिस इज पेन. कहा गया पेन मेरा? ओए पेन आजा, कुठे गेला पेन? कुठं गेला? आला. तर एक मिनटा, मला काहीतरी एक गोष्ट करावं लागेल जेणेकरून तुम्हाला पेन दिसणार, तर तो पेन दिसणारच नाही तुम्हाला. ॲड विंडोज कॅप्चर 2. पेन कहाँ पे? इपिक पेन कंटेंट सरफेस, इपिक पेन टूल बार. ओके. हे काय आलंय? ये क्या आ गया? डिलीट. Ctrl+Z. एक मिनटं, आपण टेन्शन घ्यायचं नाही, आपण निवांत राहायचं. तर बघा, बहुतेक हे तुम्हाला दिसत असावं, तर काय माहिती तुम्हाला दाखवतो मी आधी. मी काहीतरी इथं करून दाखवतो म्हणजे आपल्याला कन्फर्म कळून जाईल. तर बघा तुम्हाला करिअर ऑप्शन्स. ओ ओ ओ ओ ओ ओ हां, ओके. नाव इट इज ओके. करिअर ऑप्शन्स चार्ट. आता बघा इथं आहे तुमची 10वी. इथं तुम्ही येऊन आता सध्या सगळेजण उभं राहिलं आहे, बरोबर आहे. तर याच्यानंतर बघा हे तुम्ही काय करू शकता ते तुम्हाला दाखवतो 10वी नंतर. ठीक आहे. पहिलं आहे इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि डिग्री या दोन गोष्टीमध्ये फरक आहे, पहिल्यांदा जाणून घ्या. डिप्लोमा जो असतो तो डिग्रीच्या आधी असतो. म्हणजे डिप्लोमा झाला, डिप्लोमा ही पण डिग्रीच आहे. लेट मी करेक्ट, काय चुकत असेल तर मला सांगा. तर ग्रॅज्युएशन माहिती आहे तुम्हाला, ग्रॅज्युएशन म्हणजे ग्रॅज्युएट झालो, आय एम अ ग्रॅज्युएट, मी ग्रॅज्युएट झालो. तर ग्रॅज्युएट होणं आणि डिप्लोमा होणं यामध्ये गोष्टींमध्ये फरक आहे. डिप्लोमा झाला म्हणजे तो ग्रॅज्युएट झाला असं नाही. ग्रॅज्युएट होणं म्हणजे उदाहरणार्थ BA कंप्लीट होणं, BSc कंप्लीट होणं, BCom कंप्लीट होणं, तर याला आपण ग्रॅज्युएट झाला असं म्हणतो. तर BE होणं, BTech होणं, MBBS होणं, तर या ज्या डिग्री आहेत या सगळ्या
याला सगळ्याला आपण ग्रॅज्युएशन म्हणतो. पण डिप्लोमा जो असतो तो समजा इंजिनिअरिंग हा जसा 4 वर्षाचा कोर्स आहे त्याचा मिनी कोर्स म्हणा, तो म्हणजे झाला डिप्लोमा. तर आहे असं आहे, समजलं तुम्हाला. तर हा डिप्लोमा तुम्ही करू शकता 10वीवरून. तर तुम्हाला 10वीची परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला डिप्लोमाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर प्रत्येक कॉलेजचं काय होतं की ॲडमिशन म्हणजे ॲक्च्युली डिप्लोमाचे ॲडमिशन असतात ते सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस थ्रू होतात. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात किंवा रिजनमध्ये एक ॲडव्हर्टाइजमेंट निघते आणि त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये स्टुडंटला काय करायला लागतं, त्या वेबसाईटला व्हिजिट करायचं, रजिस्ट्रेशन करायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायला लागतं की कॉलेजची लिस्ट द्यावी लागते. या कॉलेजची लिस्ट द्यावी लागते. हां, भरपूर ज्या कॉलेजमध्ये डिप्लोमा अवेलेबल आहे त्या कॉलेजची तुम्हाला लिस्ट द्यावी लागते. मग त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आलं की तुमच्या नावापुढे त्या कॉलेजचं नाव असतं. मग त्या कॉलेजामध्ये जाऊन तुम्हाला फी भरून तुम्हाला ॲडमिशन मिळतं. अशी सगळी प्रोसेस आहे डिप्लोमाची. तर डिप्लोमामध्ये बघा वेगवेगळे डिप्लोमा असतात. इलेक्ट्रिकल असते, त्याच्यामध्ये सिव्हिल असतो, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, असे कम्प्युटर, असे वेगवेगळ्या डिप्लोमाच्या फील्ड असतात. ते झालं डिप्लोमा इंजिनिअरिंग. ठीक आहे. आता डिप्लोमा इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये पुढे जाऊन बघा काय काय करू शकता तुम्ही. मला वाटतं हे दिसत नाही, हे दिसत नाही तुम्हाला, दिसत नाही. वेट, हे जे ड्रॉ करतोय ते तुम्हाला दिसत नाही, त्याच्यामुळं मला हे परत जाऊन इथं जावं लागेल. इथून काय करावं लागेल मला, हे दिसत कसं नाही इथं, मला तर दिसतंय इथं. मी जे ड्रॉ करतोय ते तुम्हाला दिसत नाही ना. मी जे ड्रॉ करतोय ते तुम्हाला दिसत नाही. थांबा, मी ड्रॉ करतोय ते दिसण्यासाठी काहीतरी वेगळी टेक्निक वापरतो. विंडोज कॅप्चर, ओके. ओके, आय थिंक आता दिसत असावं सगळ्यांना, माझ्या मते. आय होप सो की आता दिसत असेल. आय होप सो की दिसतंय आता. ठीक आहे, दिसत असेल. चला आपण पुढचं डिस्कशन करूया. त्याच्यानंतर बघा तुम्ही ॲज अ LIC एजंट म्हणून तुम्ही करू शकताय काम 10वी नंतर. ठीक आहे. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, जे काही पोलीस डिपार्टमेंटच्या एक्झाम असतील त्या एक्झाम तुम्ही 10वी नंतर देऊ शकताय. म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स असो, म्हणजे थोडकं हे जे आहे त्याला आपण डिफेन्स म्हणतो. आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या डिफेन्समध्ये पण तुम्ही जाऊ शकता. तर आता सांगायची गोष्ट महत्त्वाची अशी आहे की तुम्हाला या तिन्ही क्षेत्रामध्ये, म्हणजे तिन्ही जे आर्मी असो, नेव्ही असो किंवा एअरफोर्स असो, या तिघांमध्ये पण आहे काय काय पोस्ट अशा असतात की त्याला फक्त 10वी ही एक एज्युकेशनल क्वालिफिकेशनची रिक्वायरमेंट असते. 10वी जरी कंप्लीट असेल ना, 10वी जरी कंप्लीट असेल तर तुम्ही त्याचे फॉर्म भरू शकता. सो तुम्हाला आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स याच्या ज्या वेबसाईट असतात त्या वेबसाईटवरती काय करावं लागेल, तुम्हाला वेबसाईटवरती जायला लागेल. वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला तिथं सर्च करावं लागलं, रिक्रुटमेंट्समध्ये जावं लागलं आणि त्या रिक्रुटमेंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल की तिथं फॉर्म भरून त्या एक्झाम द्यायच्या, किंवा एक्झाम एखाद्या वेळेस काय ते डायरेक्ट इंटरव्ह्यू बेस्ड असतात आणि इंटरव्ह्यू बेस्ड काही पोस्ट असतात तर त्याच्यावरून तुम्ही डायरेक्ट तुम्ही आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये जाऊ शकता. काय काय पोस्ट पोलीसमध्ये पण अशा असतात की पोलीस डिपार्टमेंट त्याच्यावर 10वी हे फक्त सफिशियंट असते.
अरे दिसत का नाही? मी दिसणं हे गरजेचं आहे इथं. वेट वेट वेट. मेस क्या करूँ? इपिक टूल बार. वेट वेट वेट. हे काढून टाकतो. एक काम करतो मी. वेट वेट. सरळ एक काम करतो, डिस्प्ले कॅप्चर चालू करतो. विषयच नाही. ऑटोमॅटिक. ओके. तर हा डिस्प्ले कॅप्चर आपला चालू झालेला आहे. आता जाऊ दे, आता बरोबर आहे. आता मी जिथं काही काय करेल ते तुम्हाला दिसणार आहे. आपण आयडी इथं जाऊया. टोक. ओके. आता सगळ्यांना दिसत असावं. तर हे झालं आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, डिफेन्स सगळं ठीक आहे. याच्यानंतर 2 इयर्सचं आहे आर्ट. 2 इयर्सचं आहे. हे पण आहे बघा इथं, तुम्ही हे पण ट्राय करू शकताय. आर्ट टीचर डिप्लोमा हे पण तुम्ही करू शकताय. ठीक आहे. याच्यानंतर आहे ITIA. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 10वी नंतर बरेचसे स्टुडंट जे असतात ते ITIA करणार असं म्हणतात. ज्यांना मार्क मिळतात ते काय म्हणतात, डायरेक्ट मी ITIAला जाणार, ITIAला जाणार, ITIAला जाणार. पण ITIAची प्रोसिजर काय आहे, किती वर्षाचं आहे, हे पण तुम्हाला माहीत नसतं. तसं बघायला गेलं तर आपला जो डिप्लोमा असणार आहे तो 3 इयर्सचा असणार आहे. नंतर हा जो आर्ट टीचर डिप्लोमा आहे तो पण आहे 2 वर्षाचा. नंतर ITIA जो असणार आहे तो पण असणार आहे 2 वर्षाचा. सो ठीक आहे. हे ITIAमध्ये परत फिटर, वेल्डर, मेकॅनिक, स्टेनोग्राफर, डिझेल मेकॅनिक असे वेगवेगळ्या प्रकारचे ITIAs असतात. त्या ITIAला तुम्ही ITIAची पण सेम प्रोसिजर असते. ITIAला तुम्हाला काय करणार आहे की एक सेंट्रलाइज्ड असं ॲडमिशन प्रोसेस असते त्यासुद्धा. मग वेबसाईटवरती तुम्हाला जाऊन फॉर्म भरायला लागणार, फी पे करायला लागणार. त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ITIA कॉलेजेसची लिस्ट मिळणार. त्या ITIA कॉलेजेसची लिस्ट सिलेक्शननुसार तुम्हाला चूज करून तो फॉर्म भरावा लागणार. आणि त्याच्यानंतर तुम्हाला लिस्ट लागते. मेरिट लिस्ट 1, मेरिट लिस्ट 2, मेरिट लिस्ट 3 अशा लिस्ट लागतात. त्या लिस्टमध्ये जिथं नाव येईल तुम्हाला त्याच्या पुढं काय असणार, तुम्हाला कॉलेजचं नाव मिळालं असणार आहे. मग त्या कॉलेजवरती जाऊन फी पे करून तुम्हाला कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं. 2 वर्षाचा ITIA झाल्यानंतर हे अशी तुम्हाला ITIA झाल्यानंतर परत तुम्ही डिप्लोमा पण करू शकताय, इंजिनिअरिंग करू शकताय. 10वी नंतर तुम्ही परत काय करू शकताय बघा, रेल्वे तिकीट कलेक्टर म्हणजे ॲज अ TC. रेल्वेमध्ये TCमध्ये सुद्धा जी रिक्वायरमेंट आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ती आहे 10वी. जेव्हा जेव्हा तुम्हाला वेबसाईटवरती इंडियन रेल्वे म्हणून वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्हाला जेव्हा जेव्हा वॅकन्सीज बघायला मिळतील तेव्हा जाऊन फॉर्म भरू शकताय. फॉर्म भरल्यानंतर काय करायला लागतं तुम्हाला, त्याची जी काय प्रोसिजर आहे ती सगळी फॉलो करून तुम्ही TC म्हणून सुद्धा काम करू शकताय. ठीक आहे. आता बँक, इन्शुरन्स, क्लेरिकल एक्झाम्स. सो काय होतं की काय काय पोस्ट असतात बँकमध्ये त्याला 10वी फक्त हे क्वालिफिकेशन असतं. 10वी झाली तर तुम्ही बँकमध्ये कामाला तुम्हाला घेऊ शकतात. तर काय काय पोस्ट जे असतात ते 10वीवरून सुद्धा तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला जी आहे ती तुमची जी पोस्ट आहे ती तुम्हाला अचीव करू शकताय. ठीक आहे. कधी, जेव्हा 10वी जी आहे तुमची त्याच्या झाल्यानंतर हे एक्झाम तुम्हाला क्लिअर करावं लागतील. अदर गव्हर्नमेंट ग्रेड क्लेरिकल ग्रेड एक्झाम असतात त्या पण तुम्ही घेऊ शकता. ते गव्हर्नमेंट क्लर्क म्हणून तुम्ही काम करू शकता. त्याच्यानंतर आहे बघा डिप्लोमा इन डान्स अँड म्युझिक. सेम जसं डिप्लोमा इन इंजिनिअरिंग बघितलं आपण तसंच आहे डिप्लोमा इन डान्स अँड म्युझिक. डिप्लोमा इन फार्म सर्टिफाईड बिल्डिंग सुपरवायझर. 6 मंथ ते 1 वर्षाचा कोर्स आहे. हे पण तुम्ही बघू शकताय. त्याच्यानंतर डिप्लोमा इन फार्म मॅनेजमेंट हे पण तुम्ही करू शकताय. ॲनिमल हजबंड्री असते तर ह्याचा डिप्लोमा पण आहे आणि पुढे डिग्री पण असते ॲनिमल हजबंड्रीची. त्याच्यामध्ये डिप्लोमा तुम्ही पहिल्यांदा 10वी नंतर करू शकताय. आता डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन ह्याला DMLT पण म्हणतात बघा.
जेव्हा आपण काय करतो, रक्तलघवी तपासायचे जे काही एक लॅब असते, त्या जो लॅबमध्ये जो लॅब असिस्टंट असतो किंवा लॅब टेक्निशियन असतो, त्याचा DMLT हा कोर्स झालेला असतो बघा, 10वी नंतर त्यानं केलेला असतो. सो एखाद्या विद्यार्थ्याला लवकरात लवकर सेटल व्हायचं असेल किंवा अशा लॅबोरेटरीमध्ये काम करायचं असेल किंवा एखादी लॅब तुम्हाला डेव्हलप करायची असेल, तर तुम्ही सरळ काय करू शकताय, DMLT नावाचा एक कोर्स कंप्लीट करा. तो DMLT हा 2 वर्षाचा असतो आणि तुम्ही जर सर्च केलं गुगलवरती तर तुम्हाला सगळी काही इन्फॉर्मेशन याच्या बाबतीत तुम्हाला मिळून जाईल. तर व्हॅरियस डिप्लोमा कोर्सेस आहेत बघा, भरपूर सारे डिप्लोमा तुम्ही 10वीवरून करू शकता. इंटेरियर डिझाईन आहे, स्टेनोग्राफी आहे, ब्युटी कल्चर, जर्मन टेक्नॉलॉजी, वॉटेवर यावेळेस सगळे जे आहे डिप्लोमा तुम्ही करू शकताय. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा कोर्स राहतो बघा, बरेच जण काय करतात, MSCITचा कोर्स काय करतात, MSCIT MSCITचा जो महाराष्ट्र शासनाचा कोर्स आहे तो करतात. आणि हा कोर्स पण केल्यानंतर असं नाही की तुम्हाला जॉब मिळेलच, ठीक आहे, पण काही गव्हर्मेंट ज्या एक्झाम असतात त्याच्यासाठी MSCIT म्हणजे काय की कम्प्युटर नॉलेजचा एक कोर्स त्याने डेव्हलप केलेला आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला कम्प्युटरमध्ये सगळे जे काही ॲप्लिकेशन असतील, कम्प्युटरचं पूर्ण नॉलेज तुम्हाला या कोर्समध्ये दिलं जातं. हा कोर्स पण केलेलं चांगला आहे. त्याच्यावरून तुम्ही डाटा ऑपरेटर वगैरे सारखे जॉब करू शकता. डाटा ऑपरेटर, इंटर ऑपरेटरमध्ये तुम्हाला चांगल्या कंपनीमध्ये तुम्हाला 20-25 हजार रुपयाची नोकरी तुम्हाला मिळू शकते. आणि 10वी नंतर राहिलं तर तुम्हाला माहिती आहे की 10वी नंतर तुम्ही 11वीला जाणार, 10वी नंतर 11वी नंतर तुम्हाला 12वीला करायचे आहे, ठीक आहे. तर 10वी नंतर तुम्ही एवढे सगळे कोर्सेस करू शकताय आणि त्यातली महत्त्वाची ब्रँच आहे तुम्ही 11वी-12वी. 11वीला तुम्ही कशाला ॲडमिशन घेता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला. तर तुम्ही 10वी नंतर हे झालं डिप्लोमा, 10वी नंतर आता हे महत्त्वाची ब्रांच मी डिस्कस करायला लागले ती म्हणजे 11वी. तर ॲक्च्युली मी आता जे बोलतोय तुम्हाला, हे जे 11वी वगैरे मी आता बोलायला लागलो तुम्हाला, तर हे सगळं मला आधी रफ करून घेऊ दे, ठीक आहे, व्यवस्थित झालं. तर बघा 11वीमध्ये तुम्ही जेव्हा ॲडमिशन घेता तेव्हा महत्त्वाच्या काय असतात, महत्त्वाच्या 3 ब्रांचेस असतात 11वीमध्ये. दॅट इज द फर्स्ट ब्रांच काय आहे बघा, पहिली ब्रांच असते तुमची आर्ट्स, 12वी आर्ट्स, ठीक आहे, 12वी आर्ट्स झाली, नंतर असते तुमची कॉमर्स, ठीक आहे, आर्ट झाली, कॉमर्स झाली, आणि परतची असते तुमची सायन्स. अशा प्रकारे तुम्हाला काय बघायला मिळते, तुमचं आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स बघायला मिळतं. आता बघा याच्यामध्ये पहिला बघूया आपला, तर याच्यामध्ये आर्ट्स बघा, आर्ट्समध्ये बघा इसकी साइज कहाँ पे चूज करते हैं, वेट 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 वेट, अरे खूप मोठा पेन झाला रे. असो बघा, याच्या 12वीवरून तुम्ही 12वी 11वी झालं, सॉरी 10वी झालं, 11वीला तुम्ही आर्ट्सला ॲडमिशन घेतलं. 3 ब्रांचेस सांगितले तुम्हाला 11वी नंतर, सॉरी 10वी नंतर. पहिली आहे आर्ट्स, दुसरी आहे कॉमर्स आणि तिसरी आहे सायन्स. तर आर्ट्समध्ये जर तुम्हाला ॲडमिशन तुम्ही 11वीला घेतला तर 12वीला पण तुम्हाला आर्ट्स घ्यावं लागणार. सो आर्ट्स 11वी आर्ट्स, 12वी आर्ट्स. तर त्याच्यानंतर बघा तुम्ही काय करू शकता, DED करू शकताय. परत आहे डिप्लोमा इन एज्युकेशन, त्याच्यावरून तुम्ही टीचर बनू शकता. नंतर आहे बघा BSW आणि MSW. BSW MSW म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क, असं काहीतरी तुम्हाला बघायला पाहिजे. वेट 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 बघूया याचा अर्थ काय. MSW फुल फॉर्म मास्टर ऑफ सोशल वर्क म्हणलंच होतं मी.
मास्टर ऑफ सोशल वर्क. नंतर तसंच बॅचलर ऑफ सोशल वर्क, मास्टर ऑफ सोशल वर्क असं तुम्ही चूज करू शकता. 12वी नंतर आर्ट्स जर घेतलं तर हे डी एड झालं, हे BSW MSW. तसंच नंतर LLB आणि नंतर त्याचं LLB म्हणजे तुम्हाला माहिती आहे हे लॉ आहे. लॉ म्हणजे काय की तुम्ही याच्यावरती ॲडव्होकेट होऊ शकताय. सो याच्यामध्ये DTL DLL LLM हे पुढच्या गोष्टी आहेत. पण पहिल्यांदा त्याच्यावर तुम्हाला 5 वर्षाचा LLBचा कोर्स आहे. LLB म्हणजे लॉच्या रिलेटेड आहे. लॉ म्हणजे तुम्हाला माहीत आहे की काले कोटवाला आदमी म्हणजेच काय आला, दॅट इज व्हॉट इज दॅट तुम्ही काय होऊ शकताय, वकील होऊ शकताय. फॅशन डिझायनिंग डिप्लोमा आलं, इंटेरियर डिझायनिंग डिप्लोमा आलं. त्याच्यानंतर तुम्ही 12वी आर्ट्स झाल्यानंतर तुम्ही 3 वर्षाचा कोर्स आहे BA बॅचलर ऑफ आर्ट्स, म्हणजे तुम्ही डिग्रीला ॲडमिशन घेऊ शकता. बघा म्हणलं तुम्हाला मी 11वी 12वी झाल्यानंतर तुम्ही कुठल्याही डिग्रीला ॲडमिशन घेऊ शकता. तर डिग्री हे कधी डिप्लोमा आधी मग डिग्री. जर तुमचा इथं 10वीला जर डिग्री झाली तर डायरेक्ट 10वीच्या डिग्रीवरून तुम्ही डिप्लोमा ॲडमिशनला जाऊ शकता. पण आधी काय करायचं, डिप्लोमा करावा लागणार तुम्हाला. असं तर BAचा कुठलाही डिप्लोमा नसतो. जसं इंजिनिअरिंगचा डिप्लोमा असतोय, फार्मसीमध्ये सुद्धा डिप्लोमा असतोय बघा. नंतर डिप्लोमा इन एज्युकेशन DED झालं, बॅचलर इन एज्युकेशन हे डिग्री झालं. तसं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की BA जो डिप्लोमा आणि डिग्रीमधला फरक. BA करू शकता, BBA करू शकता, MBA करू शकताय. आता BBA म्हणजे बिझनेस मॅनेजमेंट रिलेटेड हा एक कोर्स आहे जो 3 वर्षाचा असणार आहे. त्याच्यानंतर MBA जो असतो तो 2 वर्षाचा असतो. त्याच्यानंतर तुम्ही बिझनेसमॅन होऊ शकताय, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर फॉरेन लँग्वेज डिप्लोमा आहे, कॉल सेंटर जॉब आहे. हे जर तुम्हाला करायचं असलं तर सगळ्यांना 12वी पास लागतं. तर तुमच्या 12वीमध्ये तुम्हाला आर्ट्स असेल तर तुम्ही हे जॉब करू शकताय. बॅचलर ऑफ आर्किटेक्चर 12th विथ मॅथ्स. 12वीला तुम्हाला मॅथ्स पाहिजे, मॅथ्स आणि इंग्लिश पाहिजे. काय पाहिजे तुम्हाला 12वीला? मॅथ्स आणि इंग्लिश जर असेल तर तुम्ही बॅचलर ऑफ आर्किटेक्चर हे करू शकताय. पण तुम्हाला महत्त्वाचं आहे की 12वीला काय पाहिजे, मॅथ्स आणि इंग्लिश पाहिजे. ठीक आहे, हे झालं आपलं 12वी आर्ट्स. आता 12वी आर्ट्स झाल्यानंतर तुम्ही BAला ॲडमिशन घेतलं. BAला ॲडमिशन घेतल्यानंतर बघा तुम्ही काय काय करू शकता. BPED करू शकताय, PT टीचर होऊ शकताय. PT टीचर म्हणजे आपल्याला जेव्हा बघा शाळेत आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा आपल्याला खेळायचा एक तास असायचा बघा. त्या खेळाच्या तासामध्ये आपले जे टीचर असतात त्यांचा कुठला कोर्स झालेला असतो बघा, BPED कोर्स झालेला असतो. नंतर तुम्ही MA करू शकताय. BA नंतर BA म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट्स आणि MA म्हणजे मास्टर ऑफ आर्ट्स. नंतर बॅचलर ऑफ जर्नॅलिझम म्हणजे थोडक्यात जे न्यूज रिपोर्टर असतात बघा, न्यूज रिपोर्टर असतात त्यांचं जर्नॅलिझम झालेलं असतं. जर तुम्हाला न्यूज रिपोर्टर व्हायचं असेल तर तुम्ही बघा इथे चित्र पण दिलं आहे, तुम्ही काय करू शकता, जर्नॅलिझम, बॅचलर ऑफ जर्नॅलिझम. नंतर LLB हे तुम्ही BA डिग्री झाल्यानंतरही करू शकता. BA झाल्यानंतर पण तुम्ही LLB किंवा डायरेक्ट 12वीवर असतो तुम्ही LLBला जाऊ शकताय. LLB LLM हे झालेलं आहे. बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स, खूप साऱ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये लायब्ररी असते आणि त्या लायब्ररीमध्ये जे प्रमुख असतात किंवा लायब्ररीमध्ये जे काम करतात त्या बऱ्याच जणांची ही डिग्री झालेली असते बघा, बॅचलर इन लायब्ररी सायन्स, लक्षात ठेवा. नंतर तुम्ही डायरेक्ट जेव्हा 10वीवरून जाताय तर तुम्हाला BBA करावं लागतं 3 वर्षाचं आणि त्याच्यानंतर MBA करावं लागतं 2 वर्षाचं, असं 5 वर्ष जातात. पण तुम्ही जर BA करून जर गेला तर डायरेक्ट तुम्हाला MBAला ॲडमिशन मिळतं बघा. डायरेक्ट कशाला मिळणार ॲडमिशन, तुम्हाला MBAला ॲडमिशन मिळणार. नंतर तुम्ही ग्रॅज्युएट झाल्यानंतर कुठलाही ग्रॅज्युएट तुम्हाला UPSC MPSCची एक्झाम देऊ शकतो. कुठलाही ग्रॅज्युएट असू दे तो MPSC आणि UPSCची एक्झाम देऊ शकतोय. नंतर हे MCA MCM सॉफ्टवेअर रिलेटेड जे जॉब असतात बघा त्याला MCA म्हणतात, मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन. आणि मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन हा 3 वर्ष. MCA झालं तर तो सॉफ्टवेअर रिलेटेड जॉब असतात तो करू शकतो. नंतर डिप्लोमा इन ड्रामॅस्टिकेशन हे NSD ॲक्ट इन फिल्म्स अँड प्लेज हे तुम्ही BA नंतर करू शकता. हे सगळं आर्ट रिलेटेड आहे बघा, ठीक आहे. त्याच्यानंतर BEd आणि MAd मी आत्ताच बोललो. BEd म्हणजे काय की बॅचलर ऑफ एज्युकेशन, MAd म्हणजे मास्टर ऑफ एज्युकेशन. सो हे BA झाल्यानंतर ग्रॅज्युएटनंतर हे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग बॅचलर असं नाही, कारण बॅचलर झाल्यावर पण BEd करू शकताय तुम्ही, 12वी नंतर पण BEd करू शकताय.
पण बी एड करायचं असेल तर तुम्हाला आधी डी एड करावं लागेल. 12वी नंतर तुम्ही काय करू शकता, डी एड करू शकता आणि डी एड करून नंतर तुम्ही बी एड करू शकता. ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन होता तर डायरेक्ट ग्रॅज्युएशनवर तुम्ही डायरेक्ट बी एड करू शकता. बी एड करून नंतर एम एड करू शकता. ॲडव्हर्टायझिंग कमर्शियल मॅनेजमेंट डिप्लोमा हे करू शकता. BSF, CRPF, CRCF असे एक्झाम जे असतात ते तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यावर तुम्ही देऊ शकताय. पोलीस सब PSI वगैरे जे एक्झाम असतात तुम्ही तर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही ते एक्झाम देऊ शकताय. आता इव्हेंट मॅनेजमेंट डिप्लोमा हा पण तुम्ही करू शकताय बॅचलर ऑफ आर्ट्स BA झाल्यानंतर. ठीक आहे. तर एवढं सगळं काही जे आहे ते तुम्ही करू शकताय. अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. या सगळ्या अपॉर्च्युनिटीज काय करायला पाहिजे तुम्हाला, फक्त चूज करता यायला पाहिजेत. ठीक आहे. आणि तुम्हाला तुमचा इंटरेस्ट माहीत पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या जे मेन पॉईंट्स आहेत म्हणजे जे चांगले पॉईंट आहेत ते तुम्हाला माहीत पाहिजे आणि तुमचे जे वाईट पॉईंट आहेत ते पण तुम्हाला माहीत पाहिजेत. अशा दोन्ही गोष्टी तुम्हाला जर माहीत असतील तर दोघांमधला तुम्ही व्यवस्थित तारतम्य साधून व्यवस्थित तुम्ही करिअर चूज करू शकताय आणि त्या करिअरला तुम्ही टॉपला जाऊ शकताय. लक्षात. सो अशा प्रकारची ही गोष्ट आहे. तर काही डाऊट्स असतील तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. ठीक आहे. तर आपण आता बघूया थोडक्यात. आता आपण बघणार आहे 12th कॉमर्स. आर्ट्स झालं, कॉमर्स झालं आणि मी सायन्ससाठी पूर्ण दुसरा व्हिडिओ बनवणार आहे. हे व्हिडिओ पार्ट 1 आणि दुसरा येणार आहे तो व्हिडिओ पार्ट 2. तर त्याची लिंक तुम्हाला इथं कुठेतरी मिळून जाईल. आता 12th कॉमर्स. ठीक आहे. 12th कॉमर्स म्हणजे काय म्हणलं होतं आपल्याला, 12वी कॉमर्स. 11वी झाली 10वी झाली, 11वीला तुम्ही कॉमर्सला ॲडमिशन घेतला, 12वी तुम्ही कॉमर्सनं केला. तर 12वी कॉमर्स केल्यानंतर पुढं काय ऑप्शन आहेत बघा. CA होऊ शकता, CA फाउंडेशन. नंतर तुम्ही BCom करू शकता. जसं तुम्ही इकडे BA करू शकता तसं इकडे तुम्ही BCom करू शकताय. आता जसं तिकडं ऑप्शन होता BBA करून MBAला जाता येत होतं तसं पण इकडे BBA करून MBAला जाता येते. नंतर CS फाउंडेशन आहे, तो नंतर BCA आहे. BCAवर नंतर तुम्ही MCA करू शकता. मगाशी बोललो तसंच तुम्ही 12वी कॉमर्स झाला तर तुम्ही बॅचलर ऑफ आर्किटेक्चरला ॲडमिशन घेऊ शकताय. पण तुम्हाला 12वीला कोणते विषय पाहिजेत, 12वी मॅथ्स आणि इंग्लिश हे दोन्ही विषय कंपल्सरी पाहिजेत. तर तुम्ही परत जसं तिकडे DED होऊ शकता तसं पण इकडं पण DED तुम्ही करू शकताय. त्याच्यानंतर बघा कॉल सेंटरला वगैरे जाण्यासाठी कॉमर्स हा सब्जेक्ट असला तरी असलेलं चांगलं असतं. मग बघा आता ह्या BComमध्ये जर तुम्ही पुढे गेला, BCom केल्यानंतर बघा बँकेमध्ये तुम्हाला जो काही जॉब आहे तो लागू शकतो. BCom झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट MBAला ॲडमिशन घेऊ शकताय. BCom झाल्यानंतर काय काय करू शकताय बघा. BCom झाल्यानंतर तुम्ही LLB करू शकताय, CA करू शकताय. जसंच तिकडंच BEd करू शकता तसं MAD इकडे करू शकता, टीचर होऊ शकताय. बॅचलर इन लायब्ररी सायन्स करू शकताय. म्हणजे बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स जर व्हायचं असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची डिग्री लागणार आहे. इम्पोर्ट एक्सपोर्ट डिप्लोमा जसं पलीकडे होतं MCA MCM सॉफ्टवेअर जॉब तसंच या प्रकारे इकडं तुम्हाला बघायला मिळते. ग्रॅज्युएट झालात MPSC UPSC देऊ शकता. IAS क्लास 1 ऑफिसर जर तुम्हाला बनायचं असेल असं तुमचं जर स्वप्न असेल तर तुम्ही इथं UPSC MPSC ट्राय करू शकता. कारण तुम्ही सध्या ग्रॅज्युएट आहात. 11वी 12वी झाल्यानंतर तुम्ही BCom झाला आहात. टॅलीसारखे कोर्स करू शकताय. इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये IMA मध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता. IMAच्या ज्या काही वेगवेगळ्या ॲड्स असतील त्या ॲड्समध्ये तुम्ही जाऊन त्याचं काय जे आहे तिथं पार्टिसिपेट करून व्यवस्थित रजिस्ट्रेशन करून तुम्ही एक्झाम देऊ शकताय. IMAमध्ये पण तुम्ही जाऊ शकताय. सो तुम्ही आतापर्यंत काय डाऊट आले असतील तर तुम्हाला जर काही डाऊट असतील तर तुम्ही मला विचारू शकताय. ठीक आहे. तर कमेंट बॉक्समध्ये डाऊट असतील ते मला सांगा. आणि व्हिडिओ इथंपर्यंत बघितला त्याबद्दल सगळ्यांचं थँक्यू. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. आणि जर तुम्हाला कंटेंट आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. थँक्यू.